नाहीतर संजय राऊत तुम्ही इकडेच बोलला होतात आपल्या 19 जूनच्या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा तो निकाल दिला होता आणि आपल्याला एक अशी वेडी आशा होती की आता हे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या चौकटीत निकाल देतील, तो त्याने द्यायलाच पाहिजे होता. आणि तुम्ही बोलला होतात की जे कोर्ट असतं ते फाशीची शिक्षा सुनावतं, बरोबर ना असीमजी? पण प्रत्यक्ष अंमलात कोण आणतं? जल्लाद. त्या जल्लादाचं काम या लवादाला दिलं होतं. आणि फाशीसाठी म्हणजे सगळं सुप्रीम कोर्टाने तयार करून दिलं. लवाद म्हणतो मी फाशी कसं देऊ, याच्या जन्माचा दाखलाच नाही. अरे जन्माचा दाखला तपासायला नव्हता सांगितलं, त्यांनी जो गुन्हा केलाय त्याच्याबद्दल त्याला फाशी द्यायला सांगितलं होतं. आणि आणखीन ते निवडणूक आयोग म्हणजे दिव्यच आहे. म्हणजे असं समजा की एखादी व्यक्ती बँकेमध्ये पैसे काढायला गेला पासबुक वगैरे घेऊन, ते म्हणतात तुमचं खातंच नाही आमच्याकडे. मग पासबुक आहे, चेकबुक आहे, आम्हाला माहिती तुमचं खातंच नाही आमच्याकडे. काय गिळलं तुम्ही आमची घटना गिळून बसलात? म्हणजे हा केवढा मोठा कट आहे. आणि त्या कटाची सुरुवात जी आहे, त्याचं जे मूळ आहे ते तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, आठवत असेल की नाही जरा बघा. कारण गेल्यावर काय मला वाटतं 2022 साली JP नड्डा इकडे आले होते. आता त्यांना सुद्धा काय अधिकार आहेत की नाही कल्पना नाही. असा ठराव त्यांच्याकडे झालंय की नाही की सर्व अधिकार JP नड्डा या अध्यक्षाला दिलेले आहेत की नाही काढा. पण ते असे म्हणाले होते की या देशात आता फक्त एकच पक्ष राहणार, भारतीय जनता पक्ष, बाकी सगळे पक्ष संपून टाकणार. ही त्याची सुरुवात आहे. त्याच्या कटकारस्थानाला तिथून सुरुवात झाली. आणि त्याच्यामध्ये मग ED, इन्कम टॅक्स, CBI, निवडणूक आयोग, हे लवाद सगळेजण त्यांचे कटाचे सगळे गार्दी त्यांनी एकत्र केले आणि ते घाव घालायला सुरुवात केली. त्यांनी शिवसेना संपवायचा प्रयत्न करतायत, राष्ट्रवादीचा करतायत. तुम्ही संपूर्ण देशात बघा, सगळीकडे हेच चाललेलं आहे त्यांचं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.